प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे बघा पुढे. पूर्वी सर्वांना माहीत होतं की 31 जुलै लास्ट डेट होती पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी. कोणती तारीख होती? 31 जुलै. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा की आज आहे 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट आहे, त्यामुळे सर्वांना असं वाटत होतं की आमची जी काही अर्ज करण्याची जी काही अंतिम मुदत होती तर ती 31 जुलै होती, तर ती अंतिम मुदत संपलेली आहे. मग यावर अजून एक नवीन अपडेट अशी आलेली आहे की परत एकदा जी काही अर्ज करण्याची मुदत आहे म्हणजे पीक विम्यासाठी, तर ती वाढवण्यात आलेली आहे थोड्याच वेळापूर्वी. म्हणजे आता 1 तास पण नाही झाला या अपडेटला. सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती देण्यात येत आहे बघा. कोणती माहिती दिली? स्वतः राज्याच्या कृषी मंत्र्यांनी त्याच्या संदर्भात पोस्ट केलेली आहे बघा. आपण सविस्तर माहिती पाहूयात बघा. फक्त 51 मिनिट झाले या अपडेटला बघा. त्यांनी सांगितलं की शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री, मी थोडं झूम करतो बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात ही अपडेट आहे. आणि यामध्ये सांगितलेलं की अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे 10 ऑगस्ट, या महिन्याची 10 ऑगस्टपर्यंतची तारीख आता आपल्याकडे अवेलेबल आहे. जर पीक विमा भरायचा, त्याचा अर्ज भरायचा असेल तर. यापूर्वीची जी तारीख होती ती परत सांगतो आहे 31 जुलै होती. 31 जुलै होती, आता परत तारीख वाढवण्यात आलेली आहे, ती म्हणजे 10 ऑगस्टपर्यंत. तर त्यामुळे आता 10 ऑगस्टपर्यंत ज्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला नव्हता, आता या योजनेमध्ये काही दोष पण आहेत, तर त्याही बाबी आपण त्याच्यावर पण बोलूयात. पण मात्र मुद्दा आहे की आज थोड्या वेळापूर्वी पीक विम्याच्या संदर्भातली अर्ज करण्याची अंतिम मुदत ही आणखी वाढवण्यात आलेली आहे. आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करता या योजनेच्या जी काही मुदत आहे तर त्याला वाढवण्यात आलेलं आहे असं राज्य शासनाकडून कळवण्यात आलेलं आहे बघा. अनिश्चित हवामान, अतिवृष्टी, दुष्काळ असे वगैरे वगैरे बरेचसे कारणे दिलेले आहेत. आणि त्याच्यासाठी सांगितलं त्यांनी की आम्ही 10 ऑगस्ट ही तारीख जी आहे आता पुढे पीक विम्यासाठी आणत आहोत. त्यामुळे 10 ऑगस्टपर्यंत तुम्हाला पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. या संदर्भात तुम्हाला अजून काही जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. या संदर्भात बघा पुढे पण जे काही महत्त्वाचे अपडेट येतील पीक विम्याच्या संदर्भात, तर कर्जमाफीच्या संदर्भात, तर त्या वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलवर त्याचा फॉलोअप घेतला जाईल आणि व्यवस्थित तुम्हाला अगदी सविस्तर पद्धतीने त्या खात्रीलायक अपडेट अगदी कमीत कमी शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.